इथं मी घेतली पाव कप अशी ही उडदाची डाळ, सालवाली उडदाची डाळ आपल्याला वापरायची। हे बघा, मस्त पाव कप एवढी घेतली, अर्धा कप घेतली तरी काही हरकत नाही। त्यामध्ये 2 चमचे आपल्याला चणा डाळ टाकायची। हे बघा, जी आपण पुरण बनवण्यासाठी चणा डाळ वापरतो ती आपल्याला घ्यायची 2 चमचे एवढी। आता ह्या डाळीला छान असं 2 ते 3 पाण्याने मस्त असं धुवून टाकायचं, म्हणजे हिला जी पण घाण लागलेली असते ती पूर्ण निघून जाते। मग मी अशा पद्धतीने 2 ते 3 पाण्याने हिला छान अशी धुवून घेते। हे बघा, अशा पद्धतीने। त्यानंतर मी इथं गॅसवर 2 ग्लास पाणी गरम करून घेतले भाजीच्या तडक्यासाठी। आता ही भाजी आपण कुकरमध्ये बनवणार आहेत। 2 चमचे तेल टाकले मी कुकरमध्ये। तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा राई, अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आपल्याला। जिरं राईला मस्त असं तडकू द्यायचं आहे। हे तडकल्यानंतर आता हे छान असं तडकून घ्यायचं आहे आपल्याला। गॅसची फ्लेम मिडियम ठेवली। एक तेजपत्ता टाकला आहे। 1 चमचा असा हा मी जाडसर कुटलेला लसूण टाकून घेतला आहे। 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घेतल्या, मस्त अशा कुटून घेतल्या होत्या। त्या इथं टाकल्यानंतर मस्त परतल्यानंतर इथं 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या। ह्या तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, म्हणून मी 5 ते 6 वापरलेल्या आहेत। आणि मस्त तुकडे मोठे मोठे केले त्याचे, कारण लहान मुलं असतील तर काढायला सोपं होतं म्हणून। मस्त हिरवी मिरची आपल्याला 2 मिनिटासाठी परतून घ्यायची, जेणेकरून याचा पूर्ण तिखटपणा यामध्ये उतरेल म्हणून। हे बघा, मस्त हिरवी मिरची मी परतून घेतली। आता यामध्ये आपल्याला मसाल्यांमध्ये अर्धा चमचा मी जिरा पावडर टाकला आहे, अर्धा चमचा धनिया पावडर टाकला आहे। नंतर इथं मी 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे। तुमच्याकडे जो पण मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता। आणि अर्धा चमचा हळद आपल्याला टाकायची। लाल तिखट नाही वापरणार आहे आपण यामध्ये, कारण हिरवी मिरची जास्त वापरली म्हणून। मस्त हिरवी मिरचीची आपण ही चमचमीत उडदाची डाळ बनवणार आहे। आता ही धुतलेली डाळ इथं टाकून घ्यायची आपल्याला आणि पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स करायची। गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे आणि मस्त 2 मिनिटासाठी हिला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची। हे बघा, अशा पद्धतीने। त्यानंतर यामध्ये आपण गरम केलेलं जे पाणी होतं ते इथं थोडं थोडं करत टाकत जायचं आहे। हे बघा, पाव कप वाटीसाठी मी इथं पाव कप आपण जी उडदाची डाळ घेतली त्यासाठी 2 ग्लास एवढं पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। मस्त गरम केलेलं टाका, म्हणजे शिजायलाही पटकन होते आणि तरी पण छान येते मग याला। आता हे पूर्ण असं मिक्स करून घेतलं आहे। यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि अर्धा चमचा मी इथं कस्तुरी मेथी टाकून घेतली। हे बघा, अशा पद्धतीने याला परत मिक्स करायचं आहे। मस्त एक उकळी याला येऊ द्यायची। आता छान असं झाकण लावून घ्यायचं आपल्याला आणि मिडियम फ्लेमवर याच्या 4 ते 5 शिट्या घ्यायच्या आहेत। 5 मिनिटासाठी, नाहीतर टायमानुसार जो म्हणा तर 5 मिनिटासाठी याला शिजवून घ्यायचं आहे। मस्त 2 ते 3 शिट्टे होतील तोवर। हे बघा, 5 मिनिटं झाले, 3 ते 4 शिट्ट्या मी याच्या घेऊन घेतल्या। मस्त आपली ही डाळ बनून तयार झाली। वाव, किती मस्त घुटलेली डाळ उडदाची आपली बनून तयार झाली। भाकरीसोबत चपातीसोबत खायला मस्त चमचमीत आपली ही डाळ बनून तयार झाली। मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते। मस्त गरगरीत उडदाची डाळ आणि त्यामध्ये चणा डाळ टाकलेली, फ्लेवर एकदम जबरदस्त। खूप छान चविष्ट अशी ही डाळ बनून तयार होते। म्हणून रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुमची रेसिपी कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।